नमस्कार मंडळी. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी केलेली आहे सरभरीत अशी ही भेंडीची भाजी. अजिबात लाळीस झालेली नाही आहे ही भाजी, एकदम मस्त झालेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. तर इथं मी भेंडी घेतलेली आहे, पावशेर भेंडी घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि साईडला ठेवून दिलेली आहे कोरडी होण्यासाठी. तर आता इथं मी टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, तीळ, लसूण, आलं घेतलेलं आहे. तर आता इथं मी भेंडी चिरून घेणार आहे उभी अशी. तर माझी ही भेंडी उभी चिरून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ही भेंडी साईडला ठेवून देते. तर आता इथं मी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी. तेल न टाकता हे तीळ जे आहेत परतून घ्यायचे आहेत. छान असे हे तीळ भाजून घ्यायचेत आपल्याला. तर तीळ माझे भाजून झालेले आहेत. तर आता इथं मी उभा चिरलेला कांदा टाकून घेते ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल. आणि थोडं मीठ पण टाकूया आणि हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडा लालसर झाला की ह्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण परतून घेऊया. टोमॅटो थोडा बारीक झाला की त्याच्यामध्ये आपण हे तेजपत्ता टाकूया. आता हे टोमॅटो कांदा छान परतून घेतलाय मी. आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तीळ जे आहेत मिक्सरला काढून घेणार आहे, बारीक अशी पावडर ह्याची. तीळ काढून घेतले आहेत मी. तर आता हे कांदा आणि टोमॅटो गार झालेला आहे, तो आता मिक्सरला लावून बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घेते मी. तर बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घेतली आहे मी, तुम्ही बघू शकता. तर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर आता इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलंय. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घेतलेला आहे मी. आता ह्याच्यामध्ये आलं लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट पण टाकून घेते आणि छान असं परतून घेते लालसर होईपर्यंत लसूण आपला. तर आपला लसूण लालसर झालेला आहे थोडा. तर ह्याच्यामध्ये मी आता लगेचच ही जी पेस्ट केलेली होती टोमॅटो आणि कांद्याची ती टाकून घेते आणि हे पण असं तेल सुटेपर्यंत परतून घेते. आता कढीपत्ता टाकायचा मी विसरले होते आधी, तर नंतर कढीपत्ता टाकून घेतलाय मी. तर छान असं त्याला तेल सुटलेलं आहे. आपली जी पेस्ट आहे तर छान अशी परतून झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा लाल तिखट, गोडा मसाला 1 चमचा, काळा मसाला घरचा आहे अर्धा चमचा टाकून घेतलाय मी, आणि आमचूर आणि थोडीशी हळद पण टाकून घेतली आहे मी, आमचूर पावडर आणि थोडीशी हळद. आता हे सर्व जिन्नस परतून झाले की ह्याच्यामध्ये परत मी आता तिळाची जी पावडर केलेली होती मी, तीळ बारीक करून घेतलेले ते पण टाकून घेतले आहेत ह्याच्यामध्ये मी. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते.
तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर ह्याला एक उकळी आणून घेते. आता इकडं मी कढई ठेवलेली आहे. भेंडी अगोदर परतून घेतली नव्हती मी, कारण गरम असतानाच ही भेंडी भाजीमध्ये टाकायची आहे. म्हणजे आपली जी भाजी आहे तर लाळीच अजिबात होणार नाही आणि चवीला पण खूप छान लागन. भेंडी पण गरम आणि भाजी पण गरम, तर भाजीची टेस्ट जी आहे तर एकदम छान अशी होती. लाळीच अजिबात आपली भाजी लागत नाही. तर भेंडी जी आहे तर अर्धी कच्ची मी परतून घेतली आहे. आता भाजीला इकडं उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता ही जी भेंडी आहे गरम केलेली, गरम गरमच ह्याच्यामध्ये मी भाजीमध्ये टाकून घेणार आहे. तर आता ही भेंडी पूर्ण टाकून घेतली मी भाजीमध्ये. तर छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. ह्याला शिजून देते थोडा वेळ मी, 5 मिनटं. तर भाजी शिजत आलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. तर आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे. सरबरीत तुम्ही बघू शकता, मस्त अशी चवीला पण खूप छान लागते ही भाजी. तर आता इकडं मी ताटामध्ये भेंडीची भाजी, ककडी घेतलेली आहे, एक लिंबू पण घेतलेला आहे. तर आपली ही भेंडीची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे, एकदम टेस्टी अशी. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.